शातं क्रियें पूर्वाचरण क्रमेण सकं शातं भावपूजा वंदनासु समितं श्रीमत्सी श्रुतभक्ति कायोत्सर्गं करोम्यहम्. कोटिशतं द्वादशजीव कोटो लक्षानि चेति सिद्धिकानि चैव पञ्चाशतोचोच सहस्रसङ्ख्या मेतच्युतं पञ्चपदं नमामि हरियन्तभासियतं गन्धर्देयं गत्यं सम्मं पनमामि भक्तिच्युतो सुज्ञां मोहिं शिरसा इच्छामन्ते श्रुतभक्ति कावसो तस्सालचो अंगो अंग पैनी पावनी परिम्य सुतप्रमाणी ओगगे पुगचलिया चैव सुततथुदुमकाय सयानिच्छकालम अंचेमी पूजेमी वंदामी नमस्साम दुःखको कम्मको भुईलाव सुवैगन्नम समायमनम जिनगुण संपत्तियो मज्जम नमस्तु माध्यनिक स्वाध्याय प्रतिष्ठापन क्रियें पूर्वाचरण क्रमेण सककं शातं भावपूजा वंदना समितं श्रीमत्सी आचार्य भक्ति कायोत्सर्गं करोम्यहम्. श्रुतजलदीपारगेभ्य स्वपरमति भावना पटमतिभ्य सुचरितपोनिधिभ्यो नम गुरुभ्य गुणगुरुभ्य छत्तीसगुणसम्मङ्गे पञ्चविहाचारकर्णसन्दरसे शिस्सानगुणकुशले धम्मायरि सदा वन्दे गुरुभक्तिसञ्जमेनियः तरन्ति संसारसायरं घोरं छन्नन्ति अट्टकं मम जन्मनन्न पावन्ति हे नित्यं व्रतमन्त्रहोमनिरता ध्यानागृहोत्राकुला षट्कर्माभिरता सपोदन्दना साधुक्रिया साधव शीलप्रावरणा गुणप्रहना चन्द्राकते ज्योतिका मोक्षद्वारकपाटपाटनभटा प्रियन्तु मां साधव गुरुवापान्तो न नित्यं ज्ञानदर्शकनायकः चारित्राणो गंभीरा मोक्षमार्गोपदेशिका इच्छामन्ते आयुर्भक्ति कावसगो तस्सालोचो सम्मनान समदसन समजवितानं पंचव्याचानं आयर्यानं आयर्यादिसुधनानुदेशानं ओजानं तिरिंगुण पालनं सौवसौनं सयानिच्छकाल अंचेमी पूजेमी वंदामी नमसा दुःखको कम्मको भुईलाव सुगैगन्नं समायमन्नं जिनगुण संपत्तियो मज्जम् सिद्धानत्वरदाधी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपलब्धये. नमोस्तु जिनवन्त नमोस्तु. आचार्य भगवान अमितगती स्वामी विरचित मरणकंडिका या शास्त्राची वाचना चालू आहे आणि आज आचार्य भगवंतांनी सकाळच्या भागामध्ये दर्शन आराधनाबरोबर ज्ञान आराधना याचा प्रतिपत्ती क्रम सांगितला होता. त्याचबरोबर मिथ्यादृष्टी जीव ज्ञानाचा आराधक होऊ शकत नाही हे सांगितलं होतं आणि त्याचबरोबर सांगितलं चारित्र आराधनाबरोबर तप आराधनाची प्रतिपत्तीचा क्रम होऊ शकत नाही हे सांगितलं होतं. आणि आज 10 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून आचार्य भगवान अमितगती स्वामीजी अव्रती जो आहे त्याचं तप गुणकारी होत नाही हे सांगणार आहेत. पहिलं गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. महागुणमवृत्तस्य सदृष्टेरपि नो तप गजस्नानमिवासेदं मंत्रज्जुरिवाथवा. तर आचार्य भगवान इथं काय म्हणत आहेत, अविरत सम्यक दृष्टि का तप भी महा उपकारी नहीं होता, उसका वह तप हाथी के स्नान सदृश या मथानी की रस्सी के सदृश होता है. म्हणजे इथं काय म्हणल्यात, जे अविरत सम्यक दृष्टी आहेत त्यांचं तप आहे ते महा उपकारी होऊ शकत नाही. का? कारण की ते अव्रती आहे, व्रत नाही ना. व्रत का येणार आहे,
जेव्हा व्यक्ती पंचम गुणस्थामध्ये प्रवेश करणार आहे त्यावेळी तो व्रती बनणार आहे, किंवा हातामध्ये पिंचीकमल घेणार आहे त्यावेळी तो व्रती बनणार आहे. त्यामुळे अविरत सम्यदृष्टी, कारण की ते व्रत नाही म्हणून त्याला अविरत म्हणलेलं आहे. सम्यदृष्टी आहे परंतु व्रत बरोबर नाही त्याच्या, त्यामुळं त्याचं नाही तप आहे ते महाउपकारी होऊ शकणार नाही. जर त्याचं तप महाउपकारी व्हायचं असेल तर त्यानं व्रतामध्ये यायला पाहिजे. आणि मग त्याचं तप कसं सांगितलंय, त्याचं तप हत्तीचं आंघोळ जसे सांगितलेलं आहे तसं. हत्ती काय करतोय, तलावामध्ये जाऊन आंघोळ करतोय आणि परत बाहेर येऊन माती टाकून घेते. तसं अवर्ती सम्यदृष्टी काय करतोय, मंदिरात भगवंतांची आराधना, देवशास्त्र गुरूंची आराधना, भक्ती आदी करतोय त्यावेळी तो कोणी आंघोळ करतोय आणि संसारात गेल्यानंतर माती टाकून घेते, तसं सांगितलेलं आहे. आणि मथानाची रस्सी म्हणजे काय, ताक करताना ज्यावेळी नाही ते रस्सी ओढत असतात, ती रस्सी एकदा आत जात्या एकदा बाहेर येत्या, परंतु त्या रस्सीपासून नाही, रस्सीपासून फायदा जास्त होत नाही. कशापासून फायदा होते, रवीपासून. पण त्या रस्सीसारखं त्यांचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर व्रत धारण करणे. सम्यक दर्शन बी महत्त्वाचं आहे. सम्यक दर्शनाचं महत्त्व काल 2 दिवस झालं आचार्य भगवान सांगाल्यात. परंतु सम्यक दर्शन जर आम्ही घेतलं आणि तिथंच थांबलो तरी सुद्धा ते तप गुणकारी होणार नाही, महागुणकारी होणार नाही. का, कारण की आम्ही तिथंच थांबले. पुढे जाण्याचा पुरुषार्थ करायला पाहिजे ना. जसं आम्ही प्रतिमाधारी असताना तुमचे भाव झाले की माताजी बनायचे, त्यामुळं भाव झाल्यामुळं हातात पिंचिकमड आल्यामुळं निश्चित रूपानं आता तप जे करणार आहे ते महाउपकारी बनणार आहे. व्रत आलं ना, बरोबर आहे. आता आचार्य भगवान पुढे प्रश्न करतात, यहाँ 2 दृष्टांतों द्वारा क्या समजाया जा रहा है, की 2 उदाहरणं सांगितलेली आहेत की हत्तीच्या स्नानाप्रमाणे आणि रवीच्या रस्सीप्रमाणे. ही 2 उदाहरणं सांगितलेत, त्याच्यातून काय समजावून सांगायचं आहे आचार्यांना हे प्रश्न विचारले. आता उत्तर देतात, यहाँ यह कहा जा रहा है कि मिथ्या दृष्टि के तप की बात तो दूर, तत्वों की समीचीन श्रद्धा करने वाला भी यदि असंयमी है अर्थात विषय भोगों में प्रवृत्त रहता है तो उसका तप भी मुक्ति के लिए अधिक उपकारी नहीं. काय सांगितलंय बघा, त्याप्रमाणे इथं सांगाल्यात, इथं काय सांगाल्यात, मिथ्या दृष्टीचं तपाची गोष्ट तर वेगळीच आहे, त्याची गोष्टच करायची नाही, इथं आपल्याला त्याची चर्चाच करायची नाही. इथं सांगाल्यात तत्वावर समीचीन श्रद्धा असणारा असंयमी आहे, तो विषय भोगामध्ये प्रवृत्त आहे, त्याचं तप सुद्धा मुक्तीसाठी की नाही अधिक उपकारी होऊ शकत नाही. म्हणजे अवृत सम्यक दृष्टीचा विषय सांगायला तिथं. त्यामुळे त्याचं सुद्धा, म्हणून जैसे हाथी स्नान करके अपने गीले शरीर पर अपने ही सूंड द्वारा धूल डालकर बहुत अधिक नवीन मल संचय कर लेता है, उसी प्रकार वह तप द्वारा जितनी निर्जरा करता है असंयम द्वारा उससे अधिक कर्मबंध करता रहता है. म्हणजे काय सांगितले, ज्याप्रमाणे हत्ती स्नान केल्यानंतर आपल्या सोंडेने सगळी धूळ आपल्या अंगावर फेकून घेते, त्याप्रमाणे जो व्यक्ती काय तपाच्या द्वारे तो निर्जरा करतोय परंतु असंयमाच्या द्वारे काय करतोय, जास्तीत जास्त कर्म बंद करून घेतोय, असं सांगितलेलं आहे इथं. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर व्रत सगळ्यात महत्त्वाचे आहेत. संयमासहित व्रत महत्त्वाचे आहेत, ही गोष्ट महत्त्वाची आहे. संयमासहित म्हणजे सम्यक्त्वी बनून जर व्रत घेतले तर ते व्रत भविष्याची संसाराची परिपाटी नाश करण्यासाठी कारणभूत होणार आहे. सम्यक्त्वासहित व्रत घेतले तर, आज बरेच अशी व्यक्ती आहेत त्यांच्याजवळ सम्यक्त्व नाही परंतु व्रत आहे, ते बी कारगर नाही. व्रत बी असायला पाहिजे, सम्यक्त्वासहित व्रत असेल तर ती संसाराची परिपाटी नाश करायला कारणभूत होणार आहे. आणि जर सम्यक्त्वासहित व्रत नसतील तर ती व्रत सुद्धा संसाराची परिपाटी नाश करायला कारणभूत होणार नाहीत. ही गोष्ट महत्त्वाची आहे, त्यामुळे आम्ही याचं चिंतन करायला पाहिजे. आता पुढे सांगतात, दूसरे दृष्टांत द्वारा यह दर्शाया गया है कि बंध सहित निर्जरा मोक्ष के लिए कार्यकारी नहीं है. म्हणजे दुसऱ्या दृष्टांतात काय सांगितलं आहे, कर्माचा बंध झालाय, कर्माचा बंध चालू आहे आणि निर्जरा बी चालू आहे.
तर ती कर्माच्या बंधासहित निर्जरा होणार एक नाही, ती मोक्षासाठी कार्यकारी होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरण काय माहिती काय, आता एक टाकी आहे, वर टाकीतनं वर पाणी पडाले आणि इथली बी चावी आपण चालू ठेवल्या, त्या टाकीतलं पाणी कधी संपेल? वरनं बी पडाले आणि इथनं बी सोडाले. तसं जो व्यक्ती निश्चित रूपानं अविरत सम्यक दृष्टी आहे, तो कर्म मिळवायला बी आणि निर्जरा बी करायला, तो कधी मुक्त होणार आहे? मुक्त कोण होणार आहे? जे येणं आहे, कर्माचं येणं आहे, तो थांबवणार आहे आणि कर्माची निर्जरा करायला तो मुक्त होणार आहे. तो फक्त व्रतीच व्यक्ती करू शकतोय. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये त्याचं विचार आम्ही करायला पाहिजे. पुढे म्हणतात, छाछ बिलोते समय अर्थात मताने घुमाते समय जैसे एक ओर से रस्सी छूटती जाती है किंतु साथ ही दूसरी ओर से मताने लिपटती जाती है, वैसे ही अविरत सम्यक दृष्टि के तप द्वारा पुराने कर्म निर्जीर्ण हो जाते और असंयम द्वारा नवीन कर्म बांधते हैं. जे लोणी काढायची प्रक्रिया असते त्यामध्ये त्या रवीला जी रस्सी बांधलेली असत्या ते ताकात त्या दह्यामध्ये घालून ती रवीच्या द्वारे घुसळायचं असते. त्या दोरीद्वारे काय करतात, दोरी एका साईडला ओढली की दुसऱ्या साईडनं गुंडाळत्या, शिखंड ओढलं की तिखंड गुंडाळते. तसं काय सांगितलं इथं, अविरत सम्यक दृष्टी काय करतोय, तपाच्या द्वारे की नाही जुनं जे कर्म आहे त्याची निर्जरा करतोय, परंतु असंयमद्वारा नवीन कर्माचा बंद करून घेतोय. शिखंड सोडतोय, त्यामुळे एक गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या लवकर व्रती बनेल तेवढं चांगलं आहे. व्रती म्हणून मी सांगतोय 3 तिकीट काढायचे आहेत. पहिलं तिकीट आहे सम्यक दृष्टी बनणे, दुसरं तिकीट आहे प्रतिमाधारी बनणे आणि तिसरं तिकीट आहे हातात पिंची कमंडल घेणे. आता तिन्ही तिकीट पूर्ण झाली. तिन्ही झाली काय? आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात, एवढं सगळं मोठे मिळाले, तिन्ही झाले म्हणजे हे साधनं बी आवश्यक आहे. अजून आपण पार झालो नाही. अजून एक महत्वाचं आहे, ते अन ब्रॅकेट मध्ये असते काय, मी सारं गट होतो, तुम्ही सांगितलं ते ऐकतो. नाही ते मी म्हणलं नाही, मी माझं ऐका म्हणलो नाही. अजून एक काय राहिले माहिती काय, आचार्य सन्मती सागर महाराज कायम सांगायचे, सन्मती सागर महाराज काय सांगायचे माहिती काय, विद्यार्थ्याची परीक्षा वार्षिक परीक्षेमध्ये होत्या, शेतकऱ्याची परीक्षा सुगीमध्ये होत्या, व्यापाऱ्याची परीक्षा दिपावळीमध्ये होत्या, श्रावकाची परीक्षा चातुर्मास मध्ये 4 महिन्यामध्ये होत्या आणि त्यागीची परीक्षा मरणात होत्या. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्ही आमची अजून परीक्षा दिली नाही. परीक्षा महत्वाची आहे. आता नुसता अभ्यास करलोय, परीक्षा कुठल्या असतील, समाधी मरण महोत्सव म्हणजेच परीक्षा आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि 10.5 वर्ष झालं बसलाय तुम्ही, आम्ही अजून बसलो नाही. मग आमचं लांब आहे, अजून अभ्यासच करलोय नुसता. अजून पेपर केव्हा येईल, डेट केव्हा येईल बघायलोय. आज लगे येत नाही सोडा डेट. त्यामुळं एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आमच्या डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. जी आराधना व्रतासहित करतोय, जी साधना करतोय, जे संयम पालन करतोय, जे चारित्र्य करतोय, ते सगळं चारित्र्य ते अंतिम समाधी मरणासाठी चालू आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सगळे जे आचरण चालू आहे, आम्ही सुद्धा जरी कवाबी दीक्षा घेतली असेल, ह्या दीक्षेमध्ये जो पुरुषार्थ चालू आहे तो सगळा पुरुषार्थ कशासाठी चालू आहे, अंतिम मरण समाधी मरण साधावं म्हणून चालू आहे. ही गोष्ट महत्वाची. त्यामुळं बाकीचं काय झालं इकडं बघण्यापेक्षा आम्ही चारित्र्य करत असताना समाधीची साधना किती करलो हे बघणं आवश्यक आहे. म्हणून इथं आचार्य भगवंतांनी तसं सांगितले. आता पुढे सांगतात, संक्षेप से आराधना के अन्य प्रकार, म्हणजे संक्षेपानं नाही आराधनाचे जे प्रकार बघितले होते ते अन्य प्रकार कोणते ते पुढच्या गाथेमध्ये सांगणार आहेत. पहिला गाथाखंडच करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. आराधने चारित्रस्य सर्वस्याराधनाथवा शेषस्याराधना भाज्या चारित्राराधना पुनः. आचार्य भगवान 11 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आपल्याला सांगायलात की आणि आराधनाचे काय प्रकार आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगतात अर्थ,
अथवा चारित्र की आराधना होने पर सर्व आराधनाएं संपन्न हो जाती है, किंतु सम्यक्त्व एवं ज्ञान तथा तप की आराधना होने पर चारित्र आराधना भजनीय है, अर्थात वह होती भी है और नहीं भी होती है. इथं काय सांगितलं आचार्य बघून, इथं काय सांगितलं, चारित्राची जी आराधना आहे ती आराधना झाल्यावर सगळ्या आराधना होतात. 4 आराधना कुठल्या बघितल्या काल? 4. सम्यक दर्शन, हां बरोबर आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप. बरोबर. ह्या 4 आराधना आहेत. या 4मधली जी चारित्राची आराधना आहे, चारित्राची आराधना केल्यानंतर सगळ्या आराधना होतात असं सांगाल्यात. परंतु काय सांगल्यात, सम्यक्त्व ज्ञान आणि तपाची आराधना झाल्यानंतर चारित्राची आराधना होईल की नाही माहीत नाही. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, इथं ते भजनीय होऊ शकते अथवा होऊ शकत नाही हे सांगाल्यात. आता पुढच्या करतात तेच परत स्पष्ट करून सांगणार आहेत की चारित्र आराधना में दर्शन एवं ज्ञान आराधना होने का कारण, म्हणजे चारित्र आराधनामध्ये दर्शन आराधना आणि ज्ञान आराधना कशी होत्या हे विचारले. त्याचं कारण सांगण्यासाठी पुढची 12 नंबरची गाथा आचार्य बघून द्यायला. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. कृत्याकृत्ये यतो ज्ञात्वा करोत्या दान मोक्षणे अंतर्भावचारितस्य ज्ञानदर्शनयोस्ततः. तर इथं आचार्य भगवान इथं काय सांगाल्यात, इथं आचार्य भगवान सांगाल्यात की यह करने योग्य है, यह करने योग्य नहीं है, इस प्रकार जानकर ही यह जीव ग्रहण और त्याग करता है. इसलिए चारित्र की आराधना में ज्ञान एवं दर्शन की आराधना का अंतर्भाव हो जाता है. हे काय आहे, हे करण्यायोग्य आहे, हे त्यागण्यायोग्य आहे. या प्रकारे जीव को नाही जाणून घेतोय आणि ग्रहण करण्यायोग्य आणि त्याग करण्यायोग्य काय आहे ते ओळखल्यानंतर तो नाही निश्चितपणे काय करायचं आहे काय करायचं नाही हे त्याला जाणवल्यावर नाही तो जे करायचं आहे तेच करणार, नाही करायचं ते का कसं करणार. म्हणून चारित्र आराधनामध्ये म्हणून आचार्य भगवान काय म्हणतात, त्याला काय करण्यायोग्य आहे काय करण्यायोग्य नाही हे जाणल्यानंतर तो काय करतोय, जीव कुठलं ग्रहण करायचं आणि कुठलं त्याग करायचं हे जाणून घेतोय. म्हणून आचार्य भगवान काय म्हणतात, चारित्र आराधना झाल्यानंतर ज्ञान आणि दर्शन आराधना होत्या म्हणून सांगितलं आहे. म्हणजे चारित्र आराधनामध्ये ज्ञान आराधना आणि दर्शन आराधनाचा अंतर्भाव आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यामध्ये समाहित आहेत. का? कारण की काय करण्यायोग्य आहे काय करण्यायोग्य नाही हे जाणल्यानंतर काय ग्रहण करायचं काय सोडायचं हे त्याला कळलंच ना. चारित्र करणं म्हणजे हेच आहे, काय त्यागायचं आहे आणि काय सोडायचं आहे, काय घ्यायचं आहे. पापाचा त्याग करायचा आहे म्हणजेच बाकीचं ग्रहण होतंय ना. आणि त्याच्यामुळं दर्शन आणि ज्ञान त्यात समाहित आहेच आहे म्हणून आचार्य भगवान असं म्हणलं. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान पुढचे गाथा सांगायच्या आधी एक प्रश्न करतात, जहाँ चारित्र है वहाँ ज्ञान दर्शन है ही ऐसा क्यों कहा गया है. म्हणजे काय म्हणतात इथे बघा, प्रश्न काय करल्यात, ज्या ठिकाणी चारित्र आहे त्या ठिकाणी ज्ञान आणि दर्शन आहेच असं का म्हणलेलं आहे हे विचारलेत. प्रश्न विचारलेत की ज्या ठिकाणी चारित्र आहे त्या ठिकाणी ज्ञान दर्शन आहेच हे असं का सांगितलेलं आहे हे प्रश्न विचारलेत. आता उत्तर देतात, असुहादो विनिवित्ती सुहेपवित्ती य जान चारित्तम. तर इथं काय सांगतात, या एका श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी उत्तर द्याल्यात. अर्थात संसार के कारणभूत आश्रव तथा बंध हेतु रूप अशुभ परिणाम का त्याग और मन वचन काय से संवर निर्जरा का हेतु रूप व्रत समिति गुप्ती धर्म अनुप्रेक्षा तथा परिषजय और तप को अंगीकार करने का नाम चारित्र है. चारित्र म्हणजे काय आहे माहिती काय, संसाराला कारणभूत जे आश्रव आहे बंध आहे किंवा अशुभ परिणाम आहेत त्या सगळ्यांचा त्याग करून मन वचन काय याने संवर निर्जरा हेतुरूप म्हणजे संवर निर्जरा ज्याच्यामुळे होणार आहे ते व्रत समिती गुप्ती धर्म अनुप्रेक्षा आणि परिषजय आणि तप यांना अंगीकार करणे म्हणजे चारित्र आहे. म्हणजे संसाराला जे कारणभूत आहे त्याचा त्याग करायचा आणि जे संसारातून बाहेर पडण्याचं मार्ग आहे त्याला स्वीकार करायचं हे सांगायला. त्याचंच नाव काय आहे, चारित्र.
ह्याचं नाव चारित्र आहे। या प्रकारे हेय एवं उपादेय रूप पदार्थों का त्याग तथा ग्रहण समीचीन श्रद्धा और ज्ञान के बिना नहीं होता। इसलिए कहा गया है कि जहाँ चारित्र्य है वहाँ ज्ञान तथा दर्शन होते ही है। काय सांगितले इथं सांगतात, हे आणि उपादेय रूप पदार्थांचा त्याग किंवा ग्रहण, त्याग तथा ग्रहण समीचीन श्रद्धा और ज्ञान केल्याशिवाय होऊ शकत नाही। म्हणजे जे त्यागण्यायोग्य आहे, ग्रहण करण्यायोग्य आहे, हे कशामुळे होतं आहे? समीचीन ज्ञानामुळे आणि समीचीन दर्शनमुळे होतं आहे। त्यामुळे इथं आचार्य भगवान काय म्हणतात, याच्यामुळं ज्ञानामुळं आणि दर्शनामुळं जर श्रद्धेमुळं जर हे होत असेल तर जिथं चारित्र्य आहे तिथं ज्ञान आणि दर्शन असणारच आहे, हे सिद्ध केले त्यांनी। एक गोष्ट लक्षात घ्या, सम्यक चारित्र जो व्यक्ती धारण करणार आहे त्याच्याजवळ ज्ञान आणि दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक दर्शन असणारच आहे। हे कसं सिद्ध करल्यात इथं उदाहरण देऊन सांगितल्यात, परंतु तरीबी आपण बाह्य कारणावरनं सिद्ध करू शकतोय। बघा, साधारण गोष्ट आहे, चारित्र्य याचा अर्थ काय आहे? बाकीच्या पापाच्या गोष्टी, कर्मबंधाच्या गोष्टी त्याग करणे, याला चारित्र्य म्हणलेलं आहे। आता आपण बघून आलो, म्हणजे संसाराला कारणभूत ज्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या गोष्टी सोडायच्या आणि मोक्षाला घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकारायच्या, याला चारित्र्य म्हणतात मुख्य रूपात। मग एक गोष्ट महत्त्वाची आहे, हे जर चारित्र्य आम्ही अंगीकारलं तर ज्ञानपूर्वक अंगीकार आहे आणि श्रद्धापूर्वक अंगीकार करणार नाही ना। का बिन ज्ञानपूर्वक, बिन श्रद्धापूर्वक हे त्याग होऊ शकते? 5 पापांचा त्याग करायचा आहे, तो त्याग बिन श्रद्धाशिवाय, बिन ज्ञानाशिवाय होणार आहे? माहीत असल्याशिवाय कसं त्याग करणार? त्याचं ज्ञान नसेल आणि त्या धर्मावर श्रद्धा नसेल तर तो कोण व्यक्ती त्याग करू शकणार नाही। मग जो व्यक्ती चारित्र्य धारण करणार आहे तो 100% त्या व्यक्तीजवळ ज्ञान आणि चारित्र्य, ज्ञान आणि नाही दर्शन असणारच आहे। कारण की चारित्र्य एवढं धारण केलं आहे म्हणजे त्या ज्ञानपूर्वक आणि श्रद्धापूर्वक चारित्र्य धारण केलं आहे ना, म्हणून 100% आहेत, हे आचार्य भगवानांनी सांगितलं आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे की जीवनामध्ये ज्या गोष्टी करत असताना जेवढ्या प्रमाणात आम्हाला एक नाही, आता ज्ञान आणि श्रद्धा आम्ही धारण केली असेल तर चारित्र्य धारण करायचं पुरुषार्थ बी करायला पाहिजे, हे सोडता कामा नये। जेवढं प्रयत्न करता येईल, पुरुषार्थ करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे। बरेच जण काय करतात माहिती काय, श्रद्धा धरतात, सम्यक दर्शन करतात, ज्ञान बी करून घेतात। आता सम्यक दर्शन आल्यावर ज्ञान येतेच की, सकाळीच आपला विषय झालता यात। आता ज्ञान आल्यानंतर हे सगळं करतात, परंतु चारित्र्य धारण करण्याचे भाव होत नाही। करू का नको, करू का नको अशी भावना होत्या। हे केलं तर काय होईल, मला होईल काय, मला असं होईल काय, मला तसं होईल काय, मला हे होईल काय, एकदा करायचं काय होतंय? काय होते, काय होणार आहे? काय होणार नाही, काय होत नाही। आणि या गोष्टी लक्षात घ्या, बऱ्याच जणांना काय माहिती आहे की तिथं गेल्यावर, ते केल्यावर चुकलं तर काय चुकतंय? चुकलं तर प्रायश्चित आहे की, तपच आहे ते प्रायश्चित। रोज तप करायची संधी मिळत्या। अंतरंग बहिरंग तपामध्ये प्रायश्चित नावाचं एक तप आहे। ते प्रायश्चित घेणे, जर चुकलं तर नाही ते प्रायश्चित घेतोय, ते प्रायश्चित घेणे म्हणजे तपच आहे। त्या तपाची आराधना करलोय की नाही आम्ही, ते तप करलोय। मग अंतरंग बहिरंग तप प्रत्यक्ष मला चालू आहे। आणि तप करणे म्हणजे आचार्य भगवान उमास्वामीजी तत्वारसूत्र ग्रंथात काय म्हणतात, तपसाचं निर्जरा। ज्या ज्यावेळी तुम्ही तप करणार त्यावेळी निर्जरा चालू आहे। आणि हातात पिंचुक मोडल असेल तर किरकोळ निर्जरा नाही, लोंढीच्या लोंढी जास्त प्रमाणात, एवढ्या मोठ्या पाईपमध्ये निर्जरा होत्या, तसं पाणी जाते तसं तसं कर्माची निर्जरा चालू आहे। आणि साधारण घरात राहून ते निर्जरा, मग आपल्याला कमी करायचे का जास्त करायचे आहे? कमी करायचं नाही, निर्जरा जास्त प्रमाणात करायचे आहे का कमी? जास्त करायचं आहे। हां, बरोबर आहे, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं चिंतन जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे। आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान चारित्र्य आराधनामध्ये तप आराधनाचा अंतर्भाव सांगायल्यात। चारित्र्य आराधनामध्येच तप आराधना कशी निहित आहे हे सांगायल्यात। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया।
व्यापारस्तत्र चारित्रे मनोवाक्काय गोचर यो दूरीकृत साधस्य तत्तपो गदितं जिने. आचार्य भगवान इथं 13 नंबरच्या गाथेत काय सांगल्यात की चारित्र्य आधारामध्ये तप आराधना कशी अंतर्भाव होते, त्याचा समावेश कसा तप आराधनामध्ये हो, चारित्र्य आधारामध्ये तप आराधनाचा कसा समावेश होते ते सांगल्यात. त्याचा अर्थ सांगल्यात. माया छल आदि को दूर कर, चारित्र में मन वचन काय संबंधी जो प्रयत्न साध्य का होता है वही तप है. तर काय सांगायला बघा, ऐसा जिनेंद्र द्वारा कहा गया है. म्हणजे काय सांगितले, मायाचारी छल कपट करणे म्हणजे क्रोध मान मायालोभ हे सगळं आहे की नाही, या सगळ्यांना दूर करून चारित्र्यामध्ये मन वचन काय संबंधी जो प्रयत्न आहे किंवा ते प्रयत्न केला जातोय त्यालाच आचार्य भगवंतांनी काय म्हटलेलं आहे, तप म्हणलेलं आहे. आणि जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे त्यालाच तप म्हणलेलं आहे. मग पुढे काय म्हणतात, अर्थात जो छल कपट एवं माया को छोड़कर चारित्र में प्रयत्नशील होता है, सुखी या स्वभाव छोड़कर उपयोग पूर्वक चारित्र में उद्यमशील है, वह उसका तप है. इसीलिए चारित्र की आराधना में तप का अंतर्भाव किया गया है. एक गोष्ट लक्षात घ्या, चारित्र म्हणजे काय माहिती काय, आपल्याला जे सुख मिळत होतं का नाही तो सुख स्वभाव सोडायचा आणि उपयोगपूर्वक चारित्र्यामध्ये उद्यमशील व्हायचं, त्यालाच आचार्य भगवंतांनी तप म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत क्रोध मान माया लोभ हे सोडल्याशिवाय चारित्र्यामध्ये हे सोडून का नाही आम्ही चारित्र्यामध्ये प्रयत्नशील व्हायला पाहिजे. आणि सगळीजण म्हणतात जो व्यक्ती चारित्र्य करणार आहे त्याला दुःख संकट सगळं भोगायला लागणार आहे आणि इतर ठिकाणी त्यांना ते काय भोगायला लागणार नाही. म्हणून इथं काय सांगितलं, सुखी स्वभाव सोडायचा जो सुखी स्वभाव होता आणि उपयोगपूर्वक चारित्र्यामध्ये उद्यम व्हायचं म्हणजे चारित्र्य करण्याचा प्रयत्न करायचा, तर जामाने निजरूपाने तप होणार आहे. कारण की बघा आता ह्या क्षेत्रात आलो आपण, चारित्र्य करताना पहिल्याच्या पूर्वाश्रवेच्या अवस्थेमध्ये आपली सुखी खाऊन पिऊन सुखी होतो. काय जरा होत असलं त्याच्यावर उपाय करायचा, हे होत असलं त्याच्यावर उपाय करायचा, ते होत असलं त्याच्यावर उपाय. आता इथं आल्यावर जे पांघरायला मिळेल तेवढंच घ्यायचं, जे काय चावायला लागले ठीक आहे, कोण श्रावकांनी केलं नाही तर गप सहन करायचं. कधी पाऊस कधी थंडी कधी ऊन, पायाला खडं टोचतात, आहारात कधी आपल्या मनात भाव असले तरी सुद्धा काय मिळतंय नाही मिळतंय सगळं सहन करायचं. हे करणे म्हणजेच हे सुखी उद्यमी स्वभाव सोडणे म्हणजेच चारित्र्य आहे आणि तेच म्हणजे तप आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे ह्या गोष्टीचं. मग ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जे येईल ते सहन हसत खेळत स्वीकारायचं आहे. काय होणार आहे, काय होणार आहे, बरं नाही मिळालं म्हणून दुःख केल्यावर परत मिळणार आहे महाराजांना. आता समजा वात्सल्य सागरांचं आज अंतराय झालं, काहीच मिळालं नाही सुरुवातीला, मला सांगा बरं त्यांनी विकल्पत रडत बसले तर परत मिळणार आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीचं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं परत त्याच्यापेक्षा नाही जे आले त्यात आनंदी राहिलो तर उलट प्रत्येक समयाला असंख्यात पटीने कर्माची निर्जरा चालू आहे. किती आनंद, त्याचं चिंतन म्हणून नंतर करा. त्यामुळे आपण चिंतन करूया, या गोष्टीचं चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे. आचार्य भगवान काय म्हणले त्याच्यावर पहिलं बघूया. यासाठी काय सांगितलेलं आहे माहिती काय, चारित्र्याची आराधना मध्येच तपाच्या अंतर्भाव आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणून का सांगितलं आहे, हे सगळा सुखी स्वभाव सगळ्या व्यवस्था प्राप्त असणे सगळं प्राप्त झाले तरीसुद्धा आम्ही निश्चित रूपानं त्या चारित्र्यामध्ये उद्यमशील आहे म्हणून आम्ही तप करलो आहे. आणि म्हणून आचार्य भगवान काय म्हणतात, चारित्र्याची आराधना करणे म्हणजेच त्या चारित्र्याच्या आराधनामध्ये तपाचा अंतर्भाव आहे. हे सगळं सहन करले ना, तप आहेच की. स्वाध्याय करणे बी तप आहे, विनय वैयाव्रत प्राशित हे सगळे तपाचे प्रकार आहेत. अनशन उपास आदी सगळे तपाचे प्रकार, सगळं तप चालू आहे. प्रत्येक समयाला जे काय होईल त्या गोष्टी सगळ्या गोष्टी चालू आहेत ते चारित्र्याच्या या क्षेत्रामध्ये त्या सगळ्या तपासाठी चालू आहेत. आणि तप होणे म्हणजे निर्जर आहे. प्रत्येक समय चालू. सहन वाढवायला पाहिजे. सहन वाढवायचं एक गोष्ट, सहन वाढत नाही
सहन आहे तेच आहे. सहन आहे तेच आहे. आत्म्याची शक्ती दृढ करायची. आत्म्याची शक्ती दृढ झाल्यानंतर सहन काय असेल ते सहन होते. सहन एकदा जे मिळाले, शरीर प्राप्त झाल्यानंतर जे सहन मिळाले ते सहन शेवटपर्यंत राहणार आहे, ते बदलत नाही. तुम्ही जर शरीराची कॅपॅसिटी म्हटला तर ठीक आहे, सहन बदलत नाही. शरीराची कॅपॅसिटी किंवा ते आत्म्याची शक्ती दृढ करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. जेवढ्या प्रमाणात आता काय गोष्टी होते त्या सगळ्या सहन करत आत्म्याची शक्ती वाढवल्यानंतर, आता एक सांगा, महाराज माताजी होणारे माणसाच्यातनं आलेत कुठनं? आकाशातनं पडल्यात. माणसाच्यातनं आलेत नव्ह का? तुमच्यासारखं सगळी परिस्थिती तुमच्यासारखी त्यांची बी होती. परंतु इथं आल्यानंतर पहिला ब्रह्मचर्य वेशामध्ये आल्यानंतर पहिला सहन करायची पुरुषार्थ केला, परत महाराज झाल्यानंतर परत सहन करायचा पुरुषार्थ केला. सगळं सहन करतच आल्यात, त्यामध्ये सहनशीलता वाढत गेली ना. सहन आहे तेच आहे, फक्त अंतरंगामध्ये आत्म्याचा पुरुषार्थ वाढलेला आहे की जे येईल त्याला मी सहन करणार आहे. जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला मी सहन करणार आहे आणि हसत कोणताही विकल्प आणून देणार नाही. नाहीतर जर ह्यात आलो आणि जर कधी अंतरा झाला, चेहरा पडला, काय उपयोग? माझा अंतरा झालं काय म्हणून परत खायला मिळेल? हां, मिळणार नाही. महाराजांच्या वेळेस दुसऱ्यांना विकल्प नाही होते. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे की काय बघा, या कुठल्या गोष्टी ज्या होत्यात त्या गोष्टीला सहज स्वीकारणे म्हणजे खरा धर्म आहे. सहज स्वीकारायचं. जी घटना घडल्या त्या सगळ्या गोष्टीला सहज स्वीकारणे म्हणजे खरा धर्म आहे. नाहीतर विकल्पपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या तर तो धर्म होऊ शकत, ते कर्मबंध आहे. त्यामुळे चिंतन करायचं आहे आम्ही या गोष्टीचं. आता आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये 14 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आराधना के भेदों का उपसंहार एवं सर्वोत्कृष्ट सार, जे 4 ज्या आराधना सांगितलेल्या आहेत त्या आराधनाचा काय करल्यात? भेदांचा उपसंहार करल्यात सगळ्यांचा. आणि त्याच्यातलं सर्वोत्कृष्ट सार काय आहे, महत्त्वाची उत्कृष्ट वस्तू काय आहे ते सांगायल्यात. पहिल्या गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. चारित्रम पंचमं सारो ज्ञानदर्शनयो पर सारस्वतस्यापि निर्वाणमनुत्तरमनश्वरम. आचार्य भगवान इथं काय सांगायल्यात? 5 प्रकार के चारित्रों में 5वां यथा क्या चारित्र है. अतः कहा गया है कि ज्ञान और दर्शन का सार 5वां यथा क्या चारित्र है और यथा का चारित्र का सार सर्वोत्कृष्ट एवं अविनश्वर निर्वाण प्राप्त होना है. एक गोष्ट लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण 4 चारित्राची गोष्ट ऐकली, म्हणजे दर्शन, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप, हे 4 ऐकलं. पण याचं मूळ काय सांगितलं तिथं? 5 प्रकारचे चारित्र आहेत. त्यात 5वं चारित्र कुठे ठेवलं आहे? यथाकाथ चारित्र. तर यथाकाथ चारित्र काय सांगितले? ज्ञान, दर्शन या सगळ्या गोष्टींचा सार काय असेल तर 5वं यथाकाथ चारित्र. आणि यथाकाथ चारित्र जर सर्वोत्कृष्ट, जर त्याचं सार काय असेल तर सर्वोत्कृष्ट आणि अविनश्वर असे निर्वाणाची प्राप्ती होणे हे सार आहे त्याचं. म्हणजे या 4 आराधनामुळं आम्हाला काय मिळणार आहे? मोक्षाची प्राप्ती मिळणार आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप याचं उत्कृष्ट सार काय असेल? अविनश्वर असं निर्वाण जी आहे त्याची प्राप्ती आम्हाला होऊ शकते म्हणून सांगितलं. आणि ते सर्वोत्कृष्ट आहे, तो चारित्राचा सार आहे म्हणून सांगितलेलं आहे, यथाकाथ चारित्राचा. बरोबर. आता इथं पुढे सांगतात, चारित्र का सार निर्वाण है ऐसा क्यों कहा गया. चारित्र्याचं सार निर्वाणाची प्राप्ती आहे हे का सांगितलंय, याचं उत्तर द्या आचार्यांना म्हणाल्यात. तर आचार्य भगवान याचं उत्तर देतात, केवल ज्ञान और केवल दर्शन 13वें गुणस्थान में और सर्वोत्कृष्ट यथाकाथ चारित्र 14वें गुणस्थान के अंत में होता है. उसके होते ही निर्वाण हो जाता है. इसलिए ज्ञान और दर्शन का सार यथाकाथ चारित्र है तथा उस सार रूप चारित्र का भी सार निर्वाण कहा गया है. काय सांगितले बघा, केवल ज्ञान आणि केवल दर्शन हे 13व्या गुणस्थानामध्ये आहे. केवल ज्ञानाची प्राप्ती आणि केवल दर्शनाची बाबतीत 13व्या गुणस्थानात होते. आणि त्याचं सर्वोत्कृष्ट यथाकाथ चारित्र कितव्या गुणस्थानामध्ये? 14वं गुणस्थान. आणि 14व्या गुणस्थानाच्या अंतमध्ये असल्यामुळं 14वं गुणस्थान पार केले की काय होतंय?
म्हणजे निर्वाण, मोक्ष म्हणजे निर्वाण. आणि म्हणून काय सांगितले, ज्ञान आणि दर्शनाचं सार काय आहे, यथाख्यात चारित्र्य म्हणजे 13 गुणस्थान. आणि यथाख्यात चारित्र्याचं सार रूप काय आहे, निर्वाण आहे. हे म्हणून सांगितले, कारण की ते जर प्राप्त झाले तर तो व्यक्ती परत तिथने येत डायरेक्ट पुढे मोक्षालाच जाणार आहे. त्यामुळे त्याचं सार काय सांगितले, निर्वाण सांगितले. ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये 2 विषयांची चर्चा केल्या. एक उपशम श्रेणी आणि शपक श्रेणी, ह्या 2 श्रेणींची चर्चा केल्या. तर या उपशम श्रेणी आणि शपक श्रेणी काय आहे, उपशम आणि शपन म्हणजे शपक. पहिला उपशम करणे आणि शमन करणे ह्या गोष्टी बघा. उपशम याचा अर्थ दाबणे आणि शपक शेरी म्हणजे काय, शपक म्हणजे सगळा नाश करणे. उदाहरणं कसं सांगितले मी ते शास्त्रामध्ये एक उदाहरण आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रदेव गोमटसारजी कर्मकांड जे ग्रंथात सांगतात की उदाहरण दिले, जसं समजा आता सगळ्या सम्यक्त्वाचे ते सगळे भेद किती काढला तर किती भेद आहेत माहिती काय, उपशम हां औपशमिक शायुक्षमिक शायिक आणि कुठलं झाले की किती झाले मुख्य रूपानं 5 आहेत, सोडा ती मुख्य रूपानं 3 घ्यायचे आहेत. औपशमिक शायिक आणि शायुक्षमिक हे 3 भेद आहेत. या 3 भेदामध्ये सिस्टीम काय माहिती आहे, औपशमिक म्हणजे उपशम, उपशमचाच अर्थ औपशमिक असं घेतला आहे. तर उपशम याचा अर्थ काय, तुम्ही ज्यावेळी पावसाळ्यामध्ये की नाही घरात तुमच्याकडे चावीला गढूळ पाणी येते की, त्यावेळी त्या भांड्यात पिपात गढूळ पाणी ठेवलेलं असतं की नाही, ते गढूळ पाणी आहे की नाही त्या पाण्यावर तुम्ही तुरटी फिरवताय बघा. तुरटी फिरवलं की तो सगळा गाळ आहे की नाही गढूळ ते खाली बसते. खाली बसणे म्हणजे उपशम झालं, कर्माचं उपशम. ते मळ म्हणजे कर्म आहे. आता उपशम झाला. आता काय करताय, मध्ये आधी एक मुलगा येतोय आणि त्यात काय करतोय, त्यात पेला बुडवतोय आणि एक पेलावर पाणी घेतोय. मग निम्मा गाळ जरा गाळ उठतोय, जरा गाळ खाली बसलेला आहे. याला काय शायुक्षमिक, शय बी आहे आणि उपशम बी आहे. थोडा गाळ खाली बी बसलाय, थोडा गाळ उठलाय बी, म्हणून शय उपशम, शय उपशम. आणि शायिक म्हणजे काय, एखादी शानी महिला असते की नाही ती काय करत्या, ज्यावेळी तुरटी फिरल्यानंतर थोड्या वेळानं सगळा गाळ खाली बसतो की नाही, ती वरचं पाणी काढत्या आणि खालचा गाळ फेकूनच देत्या, शे शायिक. ही गोष्ट महत्वाची आहे. हे 3 भेद आहेत. तर इथं काय सांगितल्यात, एक गोष्ट लक्षात महत्वाची काय आहे, केवळ ज्ञान केवळ दर्शन हे 13व्या गुणस्थानामध्ये आहेत आणि सर्वोत्कृष्ट यथाख्याचार्य हे 14व्या गुणस्थानामध्ये असते. ह्या 2 आता 2 श्रेणीची मी चर्चा करत होतो, उपशम श्रेणी आणि शायिक शपक श्रेणी. तर उपशम श्रेणी म्हणजे काय माहिती काय, उपशम श्रेणी चढणारा जीव नियमाने खाली येणार आहे, तो वर जाणार नाही, कारण की दाबत गेलाय कर्माला. जसं गाळ खाली बसलाय तसं, मग ते गाळ ज्यावेळी उठणार आहे त्यावेळी तो खालीच येणार की. आणि शपक श्रेणीवाला आहे तो कर्माला नाश करत जाणार आहे, तो वरच जाणार, तो परत येत नाही. शपक श्रेणी जो जीव चढणार आहे, आणि हे कोण चढतात, 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये असणारे दिगंबर मुनिराज ज्यावेळी ध्यानला बसतात, ध्यानला बसल्यानंतर ते ही श्रेणी आरूढ होऊ शकतात. पंचम काळात कोण श्रेणी आरूढ होत नाही. पंचम काळात श्रेणी आरूढ का होत नाहीत, कारण की पंचम काळात मोक्ष नाही. आणि पंचम काळात त्याच्या पुढे जाऊन सांगितलं आहे 6वं 7वं गुणस्थान आहे, तर 7व्याचे 2 भेद आहेत गुणस्थानाचे. 7वं जे गुणस्थान आहे त्याचे 2 भेद सांगितले आहेत. 7वं जे गुणस्थान आहे त्या 7व्या गुणस्थानाचे 2 भेद सांगितलेत. त्या 2 भेदातल्या एका भेदातच आत्ता पंचम काळात जाऊ शकतोय, दुसऱ्या भेदात जाऊ शकत नाही. दुसऱ्या भेदात जो जाणार आहे तो श्रेणी चढायला चालू होणार. म्हणून एका अपेक्षेनं सांगतो की एका अपेक्षेनं, म्हणून शुद्ध अवस्थेमध्ये की नाही एका अपेक्षेनं जाऊ शकते असं आचार्य भगवान म्हणतात. आणि काय काय माणसं जाऊ शकत नाही असं म्हणतात. मूळ कारण ह्याचंच आहे की 6वं 7वं गुणस्थान आहे. 6व्या 7व्या गुणस्थानात प्रत्येक समयाला तो जीव वर खाली होत असतोय, एक गुणस्थान राहत नाही प्रत्येक समयाला. हां आहार करता, आता स्वाध्याय करलाय, स्वाध्याय करत असताना ज्यावेळी स्वाध्याय करताना स्वाध्यायाचे चिंतन करून उत्कृष्ट भाव असतात त्यावेळी 7व्या गुणस्थानात असतोय, दिगंबरांचं सांगवले. हां आणि ज्यावेळी चिंतन बाजूला जातंय काहीतरी समजून त्यावेळी 6व्या गुणस्थानात. आहार करताना ज्यावेळी शोधन करत असतोय, ते शोधन करणार आहे, ते शोधन करत असताना शोधन करायला आहे त्यावेळी 7व्या गुणस्थानात आहे, आणि ज्यावेळी खायला आहे त्यावेळी 6व्या गुणस्थानात आहे.
एकाच समयामध्ये भेद आहेत. आणि 7व्या गुणस्थानामध्ये जे 2 भेद आहेत, 7व्या गुणस्थानाचे 2 भेद आहेत, त्या सातिशय भेदामध्ये जो दुसरा भेद आहे, त्या सातिशय भेदामध्ये की नाही कोण आज पंचम काळात जाऊ शकत नाही. काय सांगितलं मी? 7व्या गुणस्थानाचे 2 भेद केले आहेत. त्यातला उत्कृष्ट जो भेद आहे सातिशय, त्या भेदामध्ये पंचम काळात कोण मुनी जाऊ शकत नाही, म्हणून मोक्ष नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. स्वस्तान नावाचा भेद आहे पहिला, त्या भेदामध्ये आत्ताचे मुनिराज जाऊ शकतात. ज्यावेळी शोधन करत असतात, ज्यावेळी स्वाध्यायाची उत्कृष्ट अवस्था आहे, ज्यावेळी ध्यान करत असतात, ज्यावेळी चिंतनामध्ये आहेत, ज्यावेळी तप करल्यात, ज्यावेळी ध्यान करल्यात, ज्यावेळी सगळ्या गोष्टी उत्कृष्ट चालू आहेत, त्यावेळी ते स्वस्तान नावाच्या पहिल्या गुणस्थानात जाऊ शकतात. परंतु सातिशय दुसरं जे आहे भाग 7व्या गुणस्थानात, त्यात आत्ताची मुनी जाऊ शकत नाही, म्हणून मोक्ष नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून इथं सांगितलं की एक यथाकात चारित्राचं एक महत्त्वाची गोष्ट, ते 14वे गुणस्थान म्हणजे यथाकात चारित्र आहे. आणि यथाकात चारित्रानंतर, कारण की शपक श्रेणी आहे ना, तो नियमानं पुढं मोक्षालाच जाणार आहे, नियमानं. आणि म्हणून मी म्हणलो उपशम श्रेणीवाला काय करतोय माहिती काय, 7व्या गुणस्थानातनं 8व्या गुणस्थानात जातोय, 8व्यातनं 9व्यात जातोय, 9व्यातनं 10व्यात जातोय, आणि 10व्यातनं खाली येतोय. शपक श्रेणीवाल्या काय माहिती आहे, 7व्यातनं 8व्यात, 8व्यातनं 9व्यात, 9व्यातनं डायरेक्ट 11व्यात, 11व्यातनं 12व्यात, 12व्यातनं 13व्यात, 13व्यातनं 14व्यातनं, 14व्यातनं मोक्षाला. हे फिक्स आहे शपक श्रेणीवाला. कारण की जे गुणस्थान खाली येणार आहे, खाली पाडणं, त्या गुणस्थानात तो जात नाही, डायरेक्ट उडी घेतोय. ते 10व्यातनं खाली होते, ती गुणस्थानात तशी आहे अवस्था आहे. कारण की उपशम श्रेणीवाला तो दाबत आलाय, तिथंपर्यंत दाबतोय. कारण की का माहिती आहे, खाली काय होतं माहिती काय, शेवटच्या त्या गुणस्थानामध्ये अनंतरामध्ये अप्रत्येकान, प्रत्येकान आणि संज्वलन हे लोभ आहे. त्यातलं संज्वलन लोभ जो 10व्या गुणस्थानपर्यंत आहे ना, तो असल्यामुळं की नाही तो पुढे जाऊन देत नाही, बांधून घातले की तिथं. आणि त्यालाच आचार्य भगवंतांनी शास्त्रामध्ये काय उदाहरण दिले माहिती काय, जसं समजा कासरा तुम्हाला बांधतोय, कासरा बांधतोय, परंतु संज्वलन लोभ जे आहे ते जाळलेला कासरा आहे, नुसता पिळा आहे, म्हणून बांधून ठेवू शकत नाही. त्याच्या पुढच्या 11व्या गुणस्थानात आणि 12व्या गुणस्थानात ही अवस्था आहे कर्माची. आणि 10व्या गुणस्थानात काय अवस्था आहे, बांधणं कासरा. काय म्हणलो मी, 10व्या गुणस्थानात कासऱ्यानं बांधण्याची अवस्था आहे. 12व्या गुणस्थानात, 13व्या गुणस्थानात, 14व्या गुणस्थानात ही नुसता कासरा, जळलेला कासरा आहे. तो नुसता आहे म्हणून आहे, तो काय बांधून ठेवू शकत, त्यामुळे ती पुढे जातात. आणि हे बांधणारा कासऱ्यावाला वडालेच की हो, त्यामुळे खालीच येणार आहे. ही अवस्था अशी आहे. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून इथं सांगितलं जो सपक श्रेणीला तो वर चढणार आणि मोक्षालाच जाणार आहे. 14 गुणस्थान पार करून त्याचं शेवटचं जे निर्वाण आहे ते सार तो प्राप्त करणार आहे. म्हणून सांगितले चारित्राचं सार रूप काय असेल तर निर्वाणाची प्राप्ती आहे म्हणून सांगितलेलं आहे. याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जेवढं गुणस्थानाच्या अपेक्षेनं वर चढता येईल तेवढं चढण्याचा प्रयत्न करायचा. परंतु वर चढताना नाही अशा पायरीवर चढायचं नाही की त्या पायरीवरून खाली घसरून पडेल. अशा पायरीवर चढायचं की त्या पायरीवरून घसरता कामी खाली कामा नये. आम्ही याचं चिंतन करायला पाहिजे. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती काय, आमचे आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे व्यवहार आणि निश्चय हे 2 भेद सगळ्यांसाठी आवश्यक आहेत या क्षेत्रामध्ये. निश्चय व्यवहार बी पाहिजे, निश्चय बी पाहिजे, परंतु निश्चय दृढ पाहिजे. महाराज आचार्य महाराज सन्मत सागर महाराज काय सांगायचे माहिती काय, सन्मत सागर महाराज म्हणायचे जसं तुम्ही डोंगरावर चढताना काय करताय माहिती काय, आपला हात वरच्याच्या हातात देताय आणि खालच्याचा हात आपण धरताय त्याला वडत आणायसाठी, आणि आपला हात वरच्याचा हातात देतो तो आपल्याला वडतोय. तसं आचार्य महाराज काय सांगायचे माहिती सन्मत सागर कायम सांगायचे आपला हात आहे तो निश्चयाच्या हातात द्यायचा आणि व्यवहाराचा हात धरायचा. निश्चय आपल्याला सोडणार नाही, ते वडत नेणारच आहे. आपल्याला जेव्हा व्यवहार सोडता येईल तेवढं सोडायला येते. डोंगरावर चढताना नाही, डोंगरावर चढताना जर चुकून उरपाट केला तुम्ही वरच्याचा हात धरला आणि खालच्याचा हातात हात दिला, खालचा पडायला तर तुम्हाला घेऊन पडणार. म्हणून आपण काय करायचं, त्यांचा हात धरायचा, खालचा पडायला तर सोडायला येते. याला व्यवहार निश्चय म्हणतात. ही गोष्ट आहे खरोखर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, व्यवहार हे पडणारच आहे.
निश्चय पडणार, निश्चय वर नेणार आहे. निश्चयवर. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून निश्चयाच्या हातामध्ये आपला हात द्यायचा आणि व्यवहाराचा हात धरायचा. जेव्हा व्यवहार पडायला वाटते, व्यवहार सोडायचा तेव्हा सोडायचा. निश्चय मोक्षाला नेतेच की आपल्याला. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याचं चिंतन सगळ्यांनी जीवनामध्ये करावं. आणि म्हणून आचार्य भगवंतांनी या चारित्र्याचं कथन केलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान दुःखाची कारणाला दूर करणारं जे ज्ञान आहे ते ज्ञानाचं फळ सांगणार आहेत. महत्त्वाची गाथा उद्याच्या सकाळच्या भागामध्ये येणार आहे की दुःखाची जी कारणं आहेत त्याला दूर करण्यासाठी ज्ञानाचं फळ काय आहे हे सांगणार आहे उद्याच्या भागामध्ये. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. ते आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये जातील. मी एवढीच भावना करतो की या आराधनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न प्रत्येक जीवानं करावा एवढी भावना करतो. आणि या मरणकंटिकेच्या वाचनाला आज विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की